ते हक्कभंग समितीच्या समोर गेल्यानंतर किती वेळा आपण चुका करायच्या याला मर्यादा असतात। ते जर कोणाच्या तरी वतीने बोलत असतील तर त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की एखादं काव्य करणं इथपर्यंत मर्यादित राहणं किंवा त्याच्यामधून होणाऱ्या विडंबनाचं कोणीही सिरियसली घेत नसतं, परंतु जो विषय एखादा पक्ष बोलतो तो विषय मुद्दा म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा की ज्याच्याशी त्यांचा संबंध नाही, ज्याची कुठलीही माहिती त्यांना नाही, आणि मग अशा प्रकारे बोलत असताना ते शब्द वापरायचे जे शब्द आक्षेपार्ह आहेत, तर ते त्यांनी जर अवॉइड केलं असतं तर हे प्रकरण काहीच घडलं नसतं। आणि हे प्रकरण घडण्यामागे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही वेळेला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया येते आणि ती कोणाला विचारून झालेली नसते। म्हणजे शिंदेसाहेबांचा स्वभाव तर असा आहे, ते अनेक गोष्टी अत्यंत लाईटली घेतात आणि टीकेचं उत्तर हे स्वतःच्या कामातून देतात, आणि त्यांचं हे काम करणं हे महाराष्ट्राला आवडलं आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे आमदार निवडून दिले, महायुतीला चांगला पाठिंबा मिळालेला आहे। त्याच्यामुळे ते एक काम करणारे नेते आहेत। काम करणाऱ्या नेत्यांनी त्यांनी कधीच टीकेला कामाने उत्तर दिलेलं आहे, परंतु हा जो प्रकार आहे हा संपूर्णपणे एक भिन्न प्रकार आहे। असे प्रकार करावे की न करावे, आता ते एक व्यासपीठावर गेले हक्कभंग समितीच्या, त्या व्यासपीठावर तो निर्णय होईल आणि अनेक वेळेला हे जे निर्णय होतात त्याच्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा जातात, त्याच्यामध्ये अनेक निर्णय होतात आणि ह्याच्यामधून एक चांगली पद्धती किंवा आपण ज्याला म्हणतो की कशा तऱ्हेने वागायचं याची जी आचारसंहिता होते ती याच्यामधूनच निर्माण होत असते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।